नमस्कार मंडळी. मोदकाची उकड करत असताना थोडीशी कमी जास्त होते. जास्त झाल्यास तुम्ही असा जबरदस्त चटपटीत नाश्ता बनवू शकता. खरंच चवीला खूप अप्रतिम लागतो, मस्त स्पॉन्जी होतो. खूप सुंदर अशी रेसिपी तुम्ही आजवर खाल्ली नसेल तर तुम्ही नक्कीच ह्या उरलेल्या उकडीपासून किंवा तांदळाची उकड काढून हे बॉल्स करून मस्त फ्राय करून चमचमीत नाश्ता झटपट तयार करू शकता. चवीला लागतोय झणझणीत आणि जिभेची चव वाढवणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. आता इथे पाहू शकता किती चमचमीत रसरशीत पाहता क्षणी खावासा वाटणारा पदार्थ इथे आपला तयार झालेला आहे. चवीला सुतकं तितकाच जबरदस्त लागतो. खरंच म्हणजे खूप सुंदर आणि अशी रेसिपी आजवर तुम्ही नाश्त्याला काही कधीच खाल्ली नसेल. त्यामुळे एकदा हा नाश्ता तुम्ही बॉल्स नाश्ता करून नक्कीच पहा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. इथे आता पातेलं गरम व्हायला ठेवलं. इथे जेवढी आपल्याला तांदळाचं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तर आता इथे या वाटीने मी 1.5 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे, तांदळाची पिठी. तर आता आपल्याला इथे 1.5 वाटी इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं. तूप, तेल तुम्ही काही घालू शकता. 1.5 चमचा इथे तूप घालून घेतलं. चवीपुरतं मीठ घालायचं. याला उकळी येऊ द्यायची. इथे उकळी आली की यामध्ये आपल्याला ही तांदळाची पिठी घालून घ्यायची आणि ही उकड आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता ही तांदळाची पिठी व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला मग नंतर झाकण ठेवायचं आहे. आता झाकण ठेवण्या अगोदर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून उकड छान बसू द्यायची. आता इथे 5 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे आणि उकड आपली मस्त तयार झालेली आहे. आता इथे पाहू शकता मऊ उकड तयार झाली, मऊसूतपणा आलेला आहे. एक पसरट ताटामध्ये ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे. हाताला गरम लागत असल्यास तुम्ही इथे तांब्याने किंवा आपल्याकडे कुठलं मॅशर असेल त्याने मॅश करून घेऊ शकता. हाताला लावण्यासाठी पाणी घ्यायचं. आता उकड काढत असताना तुम्ही कशाईसाठी काढा, पण उकड काढत असताना आपल्याला थंड पाण्याचा हात लावूनच उकड चांगली मळून घ्यायची असते. तर सर्वात पहिले इथे मी पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेत आहे ही उकड. कारण सध्या उकड खूप गरम आहे आणि हाताला चटका लागतोय. त्यामुळे आपण अशा पद्धतीने इथे उकड व्यवस्थित मळून घेत आहोत. त्याने काय होतं, चिकटपणा उकडीमध्ये येतो आणि मऊ उकड तयार होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गरम उकड आहे तोपर्यंतच कशाच्या तरी साहाय्याने ती उकड आपल्याला मऊ करून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी उकड आपली तयार होते. आता इथे व्यवस्थित आपली उकडसुद्धा मळून झालेली आहे आणि उकड बऱ्यापैकी आता थंडसुद्धा झालेली आहे. तर आता आपण लगेच वेळ न घालवता आता थोडं थोडं हाताने पाणी लावून ही उकड मळून घेणार आहोत. आता इथे मी हा साचा पूर्ण पुसून घेतला. इथे पहा मस्त उकडी आपली मऊ झालेली आहे. अगदी पाण्याचं सुद्धा प्रमाण परफेक्ट आहे. जेवढं आपल्याला तांदळाचं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं असतं. पीठ अजिबात दाबून घ्यायचं नाही. हलकं भरून घेतलेलं पीठ आणि पाणी एक समान असावं. आता इथे पहा थोडं थोडं आपल्याला हाताला पाणी लावत लावत ही उकड कमीत कमी 10-15 मिनिटं मळून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे बॉल्स जे आहेत ते अजिबात चिरटत नाहीत आणि स्पोंज होतात. स्पोंज होण्यासाठी आपल्याला ही उकड मळण्याची मेहनत घ्यायची आहे. खरंच लहान मुलांना तुम्ही हा नाश्ता नक्की करून द्या. खूप चवीचा आहे आणि खूप आवडीने मुलं खातील. तर इथे एकदम आपण मऊ अशी उकड छान मळून घेतली. 15 मिनिटं उकड चांगली मळलेली आहे. आता इथे उकड एकदम लुसलुशीत तयार झाली. आता याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तोडून घ्यायचे आहे आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे. हवे त्या साईजचे गोळे बनवा, फार मोठे नाही बनवायचे. एकदम छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे, ज्या पद्धतीने आपण गुलाबजामचे गोळे बनवतो. आता इथे याच प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता इथे चाळणीमध्ये सुरुवातीला आपल्याला तेल न लावता टाकायचे. ह्या बॉल्सवरती 1 चमचा भरून तेल टाकायचं आणि असे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे बॉल आपले शायनी, त्याचबरोबर चाळणीला अजिबात चिटकत नाहीत. अगदी सहज सोप्या पद्धतीने ते निघून येतात. आता इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. अर्धा इंच पाण्यावरती एक स्ट्रेनर ठेवायचं, त्यावरती ही चाळणी ठेवून
10 ते 12 मिनिटासाठी हे उकडून घ्यायचे आहे. मस्त स्पॉन्जी झालेले आहेत आणि उकडलेले सुद्धा आहेत. हाताला चिटकत नाहीत आणि दाबताना स्पॉन्जी असे दाबत आहेत. एका फडक्यावरती हे ओतून ठेवायचे आणि असे सुट्टे-सुट्टे करून ठेवायचे म्हणजे ते एकाला एक चिटकत नाहीत. आता इथे आपल्याला त्याला छान फ्राय करण्यासाठी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये इथे मोहरी घालायची, जिरे घालायचे. तडतडले की कट केलेला लसूणसुद्धा घालायचा. लसणाची सुद्धा चव छान लागते. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्यासुद्धा आपण इथे टाकून घेतल्या. कढीपत्त्याची पानं टाकायची. नंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला, तो टाकला. टॅमॅटोसुद्धा एक घेतलेला आहे, तो सुद्धा इथे घालून घ्यायचा. 1 मिनिटभर कांदा परतला की टॅमॅटो घालायचा. टॅमॅटोसुद्धा इथे 1-1.5 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. हे व्यवस्थित परतलं की यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, थोडासा गरम मसाला घातला, हिंग घातलं, हळद घातली. एवढाच मसाला आपल्याला लागणार आहे. वरतून 2 चमचे सॉस घातलेला आहे आपण टॅमॅटो सॉस. हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे. याऐवजी तुमच्याकडे दुसरा सोया सॉस जरी असेल, कुठलाही असेल तोही घातला तरीसुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2-3 मिनिटामध्ये झटपट नाश्ता तयार होतो इथून पुढे. तर पहा इथे आपल्याला सगळीकडून व्यवस्थित एकसारखं हे परतवून घ्यायचं आहे. बॉल्स छान असे परतले की त्यामध्ये सॉस किंवा आपल्या टॅमॅटो कांद्याची, मिठाची चव छान उतरते. इथे मीठसुद्धा घालून घ्यायचं. आपण उकड काढत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, पण पुन्हा आपल्याला मीठ लागणार आहे. त्यामुळे दोन्ही मिठाचं संतुलन लक्षात घेता मीठ घालायचं. वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. याला मिक्स करायचं. पुन्हा आता 1 मिनिटभरच आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतत बसायची गरज नाही. 1 मिनिटभरातच आता छान आपल्याला पाहू शकता मस्त आपले स्पॉन्जी बॉल असे मस्त उकडीचा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि अगदी झटपट तुम्ही पाहू शकता. वेळही जास्त लागत नाही. साहित्यसुद्धा मोजकं लागतं आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला अप्रतिम लागतो आणि खरंच सांगितल्याप्रमाणे जिभेची चव अगदी दुप्पट करणारा हा पदार्थ आहे. लहान मुलं तर अगदी आवडीने खातील, बोटं चाटून खातील, इतका चविष्ट लागतो. अजिबात जास्त स्पायसी किंवा तिखट किंवा कसा एकदम लहान मुलांना खाता यावा असाच हा पदार्थ आहे आणि खरं तर मी सुद्धा हा प्रयत्न लहान मुलांसाठीच आवडीने खावा असा एक हा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांना असा नाश्ता एकदा नक्की बनवून द्या. जर तुम्हाला ह्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची ह्या रेसिपीबद्दलची राय कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मलासुद्धा कळेल की माझ्या रेसिपीज आवडतात की काय आणखीन बदल असायला हवे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि असेच माझे रेसिपीज पाहत राहा, सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला इथे आपले स्पॉन्जी तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते. किती स्पॉन्जी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. धन्यवाद.